आपल्या विविध गावामधील एस टी विभागाच्या संदर्भातल्या असणाऱ्या आपल्या अडचणी, विशेष करून आपल्या तालुक्यामधल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या एस टी संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून त्या संदर्भात वारंवार चर्चा करूनही ज्यावेळी मार्ग निघाला नाही त्यावेळी या प्रश्नाच्या संदर्भात आता आपल्याला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही। या निर्णयाप्रत आपल्याला सगळ्यांना यावं लागलं आणि चर्चेतून मार्ग निघत नसल्यामुळं आज या शिराळ्याच्या आगारामध्ये शिराळ्यामधल्या विविध भागामधले आपण सर्व मंडळी एस टीच्या असणाऱ्या या अन्यायी कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी इथं उपस्थित झालेलो। मी पहिल्यांदाच इथं सांगू इच्छितो की आज जी मंडळी इथं आलेली आहेत, जे अनेक विद्यार्थी इथं आलेले आहेत, हे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेलो आहोत। हे प्रातिनिधिक स्वरूपामधलं आमचं आंदोलन आहे। जर या संदर्भात काही निर्णय होत नसतील, या संदर्भात आम्हाला दिलासा मिळणार नसेल, तर मग याच्याही पुढचं टोकाचं आंदोलन आम्हाला निश्चितपणे करावं लागेल। याची सुद्धा इथल्या असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनानं निश्चितपणे नोंद घ्यावी। इथं मगाचपासून अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या। ही एस टी ही खरोखर आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे। आम्हा सगळ्यांचं अतिशय या एस टीवर अगदी मोलाचं, ज्याला आपण म्हणू श्रद्धास्थान असल्यासारखं आहे। कारण आपल्यापैकी प्रत्येकाला सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एस टीने सावरलेला आहे। अगदी माझ्यासारख्या एका त्यावेळच्या विद्यार्थ्याला सुद्धा एस टीचा पास त्यावेळी काढून शाळेत ये जा करावी लागत होती। अशी अनेक मंडळी असंख्य आहेत की जे एस टी मुळेच सावरू शकले, आपल्या पायावर उभा राहू शकले, आपलं करिअर करू शकले। परंतु दुर्दैवानं गेल्या काही वर्षामध्ये अतिशय वाईट अवस्था आज सगळ्या ग्रामीण भागामध्ये आपली व्हायला लागली। आपल्या तालुक्यामधल्या सगळ्या नेते मंडळींनी ज्या ज्या वेळी होईल त्या त्यावेळी एस टीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली। मग अगदी सुरुवातीला देशमुख साहेब असतील, त्यानंतर शिवाजीराव नाईक साहेब असतील, मानसिंग भाऊ असतील, ज्या ज्या वेळी एस टीचे काही मुद्दे आले, प्रश्न आले, आपल्या तालुक्यामधल्या परिसरामधल्या एस टीच्या संदर्भातल्या सुविधांचा प्रश्न निर्माण झाला, त्या त्यावेळी या सगळ्या मंडळींनी एस टीला जे जे म्हणून सहकार्य करता येईल, शासनाच्या मार्फत जे जे म्हणून आपल्या तालुक्यासाठी इथं आणून देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आणि म्हणून आज एस टी, ह्या एस टीचा डेपो, इथली यंत्रणा ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये आज कशी तरी आलेली आपल्याला पाहायला मिळते। आमची अपेक्षा आहे की त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे होती, त्यामध्ये आणि 4 पावलं पुढे जायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवानं ते चित्र आम्हाला दिसत नाही। आज आमच्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात संतापाची भावना या संदर्भातली आहे की ज्या एस टी मध्ये आमच्या असणाऱ्या शाळेतल्या मुलामुलींच्या शिक्षणाचं धुरा वाढण्याचं काम आहे, ज्या एस टी मुळे आमची असणारी मुलं मुली आपलं माध्यमिक असेल, महाविद्यालयीन असेल, हे शिक्षण घेऊ शकतात, आज तेच आमचं शिक्षण हे धोक्यात आलेलं आहे। आज एस टी नसल्यामुळे मगाशी अनेकांनी उल्लेख केला, मी आता त्याचा पुन्हा पुनरुच्चार करू इच्छित नाही। एस टी नसल्यामुळे आमची मुलं शाळेत पोहोचू शकत नाहीत, एस टी नसल्यामुळे आमच्या मुली शाळेला जाऊ शकत नाहीत, वेळेवर एस टी नसल्यामुळे आमच्या मुलांना परत घरी जावं लागतंय, रात्री अपरात्री घरात यावं लागतंय, रात्री उशिरा चालत अंधारामध्ये असणाऱ्या त्या शेतातल्या पाणंद रस्त्यानं काही वेळेला घरापर्यंत यावं लागतंय। आज
सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे, आमच्याकडे जंगली जनावरांचा उपद्रव वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या मुला मुलींना रात्री अपरात्री एसटी नसल्यामुळं किंवा एसटी अवेळी आल्यामुळं जर घरात उशिरा यावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आणि म्हणून हे सुधारलं पाहिजे। जर आम्ही सगळे एवढी इथं यंत्रणा निर्माण करत असताना आमच्या तालुक्यातल्या मुला मुलींचं एसटी अभावी जर शाळेतलं शिक्षणाचं नुकसान होत असेल तर हे नुकसान आम्ही कदापि सुद्धा सहन करणार नाही आणि एसटीला हे करू देणार नाही। आमची एसटी विभागाला विनंती आहे, आम्हाला कल्पना आहे तुमच्याकडे गाड्यांची मर्यादा आहे, पूर्वीची परिस्थिती राहिली नाही, जी काय तुमची यंत्रणा असेल आमचा एसटी विभागाला इशारा आहे की ती यंत्रणा पहिल्यांदा मुला मुलींच्या शाळेच्या शिक्षणाची सोय करण्यासाठीच वापरली पाहिजे, याशिवाय दुसरीकडे त्याचा उपयोग होणं आम्हाला मान्य नाही। आम्ही त्रास सहन करू, आम्ही ज्येष्ठ मंडळी 4 पावलं चालत जाऊ, परंतु आमचा मुलगा आमची मुलगी वेळेवर शाळेत गेली पाहिजे आणि वेळेवर शाळेत घरात आली पाहिजे, याची व्यवस्था करायला पर्यायच आम्ही देणार नाही, हे झालंच पाहिजे, त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। ह्यामध्ये काय एसटीचं नुकसान नाही, शाळेतल्या पोरींनी आम्ही पास काढलेले आहेत, हे पास आम्ही काढतोय, सवलतीत एसटी आम्हाला पास देते, म्हणजे एसटीचं काही नुकसान नाही। विशेषतः शैक्षणिक, सामाजिक आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये एसटीचा फार मोठा वाटा आहे। शासनानं नुकतीच एसटीच्या भाड्यामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय अन्यायकारक निर्णय आहे। ग्रामीण भागामधल्या लोकांना आज मुळातच अनेक ठिकाणी एसटीच्या सुद्धा वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या एसटीच्या फेऱ्या आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्वत्र चालू होत्या त्या मोठ्या प्रमाणावर आता कमी झालेल्या आहेत। 50%पेक्षा कमी एसटीच्या फेऱ्या आज अनेक ठिकाणी आहेत आणि काही ठिकाणची एकही फेरी आज होत नाही अशी अवस्था आहे। अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाची आबाळ व्हायला लागलेलं आहे। ग्रामीण भागामधली मुलं माध्यमिक शिक्षणासाठी, महाविद्यालयीन शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये या अडचणीवर जणू काही त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं पुन्हा एसटीची दरवाढ शासनानं भाडेवाढ केलेली आहे, तर ही भाडेवाढ शासनानं त्वरित मागे घ्यावी आणि ग्रामीण भागामधल्या सर्व लोकांना दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ह्या शिराळा तालुक्यामध्ये ज्या आगार यंत्रणेच्या माध्यमातून जो काय कारभार चालू आहे त्याच्या विरोधात एक आंदोलन म्हणून आज पक्षाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे। वेळोवेळी प्रशासनाला सांगून विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर आपण निवेदन देत असलो आणि त्या निवेदनाला कुठलाही मार्ग निघत नसला किंवा त्याच्यावरती सकारात्मक विचार होत नसला, त्यानंतर आम्ही हे आंदोलन निश्चित घेण्याचं त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला। आज शिराळा तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्या निदर्शनास यायला लागल्यात। आज ग्रामीण भागामध्ये असणारे विद्यार्थी बस वेळेत नसल्या कारणामुळं रस्त्याकडनं त्या ठिकाणी चालत आपल्या घरी जात असतात किंवा शाळेला त्या ठिकाणी जात असतात। काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेत त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ह्या तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या प्राधान्यानं आपल्याला ते बसचं वेळापत्रक केलं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने पहिली मागणी आहे। आज आगार प्रमुखांची चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की आपल्या ह्या तालुक्यासाठी किंवा आपल्या ह्या शिराळा आगारासाठी 30 ते 35 बसची कमतरता आहे आणि ते बस लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या ह्या आगारामध्ये आले पाहिजेत, तरच हा अडचण पूर्णपणे त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते। आमची प्रामुख्याने पुढची मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांसाठी बस पास जो लागतो
ती बस पासची सेवा ही एकतर कॉलेजमध्येच उपलब्ध झाली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की जर वार्षिक बस पास काढायचा म्हटला तर संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त एकाच ह्या शिराळा बस डेपोमध्येच ती सोय उपलब्ध आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ह्याच्या आधीची जी परिस्थिती होती, जिथं सागाव, मांगले, कोकरूड आणि शिराळा ह्या 4 ठिकाणी ही बस पासची सुविधा उपलब्ध होती, ती परत एकदा तशीच पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या त्या विद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत तिथं देखील त्या बस पासची सेवा उपलब्ध पाहिजे. आणि आता हे जे काय रिशेड्युलिंग करायला लागणार वेळापत्रकचं, ते ज्या शिराळा तालुक्यातल्या प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांच्या जे वार्षिक बस पास आहेत त्याचा आधार घेऊन हे वेळापत्रक रिशेड्यूल केलं पाहिजे, अशी आमची प्रामुख्यानं आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे. इथं आल्यानंतर आम्ही आगार प्रमुखांची चर्चा केली आणि पुढचा गुरुवारचा आम्ही त्यांना वेळ दिलाय. आणि म्हणून त्वरित हे आंदोलन आम्ही आता होल्डवर ठेवले. पुढच्या शुक्रवारची वेळ आहे. पुढच्या शुक्रवारपर्यंत त्याच्यावरती काही ठोस कारवाई जर झाली नाही तर संपूर्ण तालुका पातळीवरतीचं मोठं आंदोलन आपल्या तालुक्यामध्ये घेण्यात येईल.